नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉवर मार्क अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी कमलेश पाटील पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण उपयोजित लेखन हा विभाग अभ्यासत होतो। या विभागावर 24 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात आणि आपल्या इयत्ता 10वी बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले घटक आपण याआधी व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण विभाग अ मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन अभ्यासले। त्यानंतर विभाग आ मध्ये आपण जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यांचा अभ्यास केला। या घटकांवर आधारित व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध झाले आहेत। ते तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पाहावे, याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या उपयोजित लेखन विभागातील विभाग ई लेखन कौशल्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि यावर 8 गुणांसाठी कृती आपल्याला सोडवावी लागते। 8 गुणांसाठी यावर प्रश्न विचारला जातो। तर विभाग ई मध्ये समाविष्ट असलेला जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे निबंध लेखन। याआधी आपण पूर्वीच्या इयत्तेमध्ये याआधीच्या वर्गांमध्ये आपण निबंध लेखन अभ्यासलेले आहे। कशा प्रकारे निबंध लेखन केले जातात, निबंध लेखनाचे प्रकार कोणते असतात हे आपण याआधी पाहिलेले आहे। आधी 8वी 9वी या इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 3 कृती असतात। 3 पैकी 2 कृती परीक्षेत विचारली जाते आणि कोणत्याही एक कृती आपल्याला सोडवावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहताय की निबंध लेखन यामध्ये 3 कृती आहेत। प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक, म्हणजे 3 निबंधाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत। त्यापैकी 2 प्रकारांवर तुम्हाला कृती आपल्या परीक्षेमध्ये येणार आहे आणि त्यापैकी एक कृती तुम्हाला सोडवावी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत साधा आणि सोपा असा हा घटक आहे। तुम्हाला परीक्षेत सहज 8 गुण देऊन जाणारा हा घटक आहे। परंतु निबंध लेखन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती शब्दमर्यादा, तुमचे अक्षर आणि तुमचे शुद्ध लेखन। पहा, या गोष्टींना सुद्धा मार्क असतात। तर या गोष्टी तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी पाहायच्या आहेत, कारण की जेवढ्या चुका तुम्ही करतात लिहिताना तेवढे मार्क्स, तेवढे गुण तुमचे कापले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला पहा लेखन कौशल्य। तर यामधून आपले लेखन कौशल्य विकसित होणार आहे। जवळजवळ उपयोजित लेखन म्हटलं की यामध्ये आपल्या लेखन कौशल्यावर आधारित प्रश्न असतात। पहा, भाषेचे जे कौशल्य आहेत, श्रवण, वाचन, संभाषण आणि लेखन, या कौशल्यांपैकी लेखन कौशल्य यावर आधारित प्रश्न आपल्या उपयोजित लेखनामध्ये असतात की तुमचे लेखन कौशल्य कसं आहे, तुमच्या लेखन कौशल्याचा विकास कसा झालेला आहे, तुमचे लेखन कौशल्याचा विकास व्हावा या दृष्टीने उपयोजित लेखन हा घटक आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो घटक आहे तो म्हणजे निबंध लेखन। आता पहा, आपल्या या निबंध लेखनामध्ये 3 प्रकार या ठिकाणी आहेत। प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक। तर प्रसंग लेखन असतो, हे 3 प्रकार आहेत निबंधाचे। तर यावर आधारित 2 कृती असतात। 2 पैकी एक कृती तुम्हाला सोडवावी लागते। म्हणजे काय की तुम्हाला प्रसंग लेखन दिलेलं राहील, आत्मकथन दिलेलं राहील, दोघींपैकी एक कृती सोडवावी, किंवा आत्मलेखन किंवा वैचारिक निबंध असे दिलेले असतील तर तुम्हाला दोघींपैकी एक सोडवावा लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण निबंध अभ्यासलेले आहेत। लहानपणापासून आपण इयत्ता 3री 4थी पासून आपण निबंध काय असतं हे आपल्याला माहिती आहे। तर निबंध लेखन काय असते पहा, निबंध लेखनामध्ये काय असतं। आधी निबंध लेखन म्हणजे काय, निबंध लेखन। तर निबंध लेखन काय असते, तर निबंध लेखन हे स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता, हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपण निबंध लेखन या घटकाचा अभ्यास करतो। पहा, आपले स्वविचार,
पहिली गोष्ट म्हणजे आपले स्वविचार. स्वविचारांचे प्रकटीकरण होते. प्रकटीकरण म्हणजे काय, एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावर तुम्ही कसा विचार करता ते या ठिकाणी पाहिलं जातं. ही जी क्षमता असते स्वविचारांचे प्रकटीकरण, ही एक क्षमता आहे. क्षमता किंवा आपण याला कौशल्य सुद्धा म्हणू शकतो. हे कौशल्य सुद्धा आहे. स्वविचारांचे प्रकटीकरण आणि क्षमता किंवा कौशल्य हे आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. जर आपले विचार आपण कसे विचार करतो आणि ते विचार आपल्याला या ठिकाणी प्रकट करावे लागतात, म्हणजे लिहावे लागतात. त्यामध्ये आपल्याला आपले विचार प्रकटीकरणाची जी क्षमता आहे, जे कौशल्य आहे, ते आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा अभ्यास तुम्ही करायला हवा. आता निबंध लेखन म्हणजे काय, तर निबंध लेखनाची व्याख्या आपण करू शकतो की विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी. मुद्देसूद मांडणी अत्यंत असा सोपा घटक आहे. तर पहा, यामध्ये निबंधामध्ये काय असते की आपले जे विचार आहेत या विचारांची विषयानुरूप केलेली मांडणी. आता पहा, तुमचं निबंध लेखन जर चांगले करायचे असेल, तुम्हाला हे कौशल्य तुम्हाला आत्मसात करायचे असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करावं लागेल. जास्तीत जास्त वाचन तुमचे असेल तर तुम्ही तेवढ्या छान प्रकारे एखाद्या प्रसंगाचे, एखाद्या घटनेविषयी आपले मत मांडू शकतात. तर यामध्ये काय असतं, स्वविचारांचे प्रकटीकरण असते. त्याची व्याख्या विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी. आपले जे विचार असतात त्या विचारांची विषयानुसार, विषयाला अनुसरून, एखादा विषय दिला आहे त्या विषयाला अनुसरून आपले जे विचार असतात त्या विचारांची मुद्देसूद मांडणी म्हणजे निबंध लेखन. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी निबंध लेखन म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या 10वी बोर्डाच्या अभ्यासक्रमात यावर्षी आपल्याला 3 निबंधाचे प्रकार आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. पहिला म्हणजे तो आहे प्रसंग लेखन, त्यानंतर आत्मकथन आणि त्यानंतर आहे वैचारिक निबंध, आत्मकथनपर निबंध आणि प्रसंग लेखन नावावर निबंध असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी या 3 घटकांचा अभ्यास आपण एक करून अभ्यासणार आहोत. एक घटक आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण प्रसंग लेखन पाहणार आहोत, परंतु त्याआधी निबंध लेखन उत्कृष्ट व्हावे, निबंध लेखन करण्यासाठी कोणकोणते कौशल्य आत्मसात करावे लागतात, कोणकोणत्या क्षमता तुमच्या अंगी असाव्यात, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्या क्षमतांच्या, त्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता पहा. निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता. निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता कोणत्या असतात पहा. पहिली जी क्षमता आहे ते म्हणजे प्रभावी भाषा. ज्या भाषेमध्ये तुम्ही निबंध लेखन करणार आहात ती भाषा तुमची अत्यंत प्रभावी पाहिजे, त्या भाषेवर तुमची पकड पाहिजे आणि त्या भाषेचे संपूर्ण ज्ञान तुम्हाला पाहिजे. त्यानंतर वाचन पहा.
जेवढे जास्त वाचन तुमच्या राहील तेवढे उत्कृष्ट प्रकारे तुम्ही निबंध लेखन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले पाठ्यपुस्तकच नाही तर अवांतर वाचनाची सवय सुद्धा तुम्ही लावायला हवी. दररोज 1 तास 2 तास तुम्ही अवांतर वाचन करायला हवे. न्यूजपेपर, वर्तमानपत्रे तुम्ही वाचायला हवी, वृत्तपत्रे वाचायला हवी, जेणेकरून तुमच्या वाचन कौशल्याचा विकास होईल आणि जास्तीत जास्त ज्ञानात तुमच्या भर पडेल. पहा, दुसरी गोष्ट आहे वाचन. जेवढे जास्त तुमचे वाचन तेवढे प्रभावीपणे तुम्ही निबंध लेखन करू शकतात. त्यानंतर आहे चिकित्सक विचार. पहा, चिकित्सक विचार. एखाद्या घटनेविषयी, एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही अत्यंत चिकित्सक म्हणजे काय, विश्लेषण करून एकदम बारकाईने केलेले विचार. पहा, चिकित्सक विचार. एखाद्या घटनेविषयी एखादा विषय दिलेला आहे त्यावेळी तुम्ही कसे विचार करतात, किती चिकित्सकपणे विचार करतात, हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. चिकित्सक विचार. त्यानंतर बहुश्रुतता. पहा, बहुश्रुतता. आता पहा, बहुश्रुतता म्हणजे काय, सगळे माहिती असणे. आता पहा, एखादा विषय दिला आहे, त्या विषयावर तुम्हाला निबंध लेखन करायला लावले आहे, तर त्या विषयाबद्दल तुमच्यामध्ये बहुश्रुतता हवी. म्हणजे काय, त्या विषयाची सगळी माहिती तुम्हाला हवी. बहुश्रुतता म्हणजे काय, दिलेल्या विषयाची सगळी माहिती तुम्हाला हवी, सगळ्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर कल्पना. पहा, तुमच्या कल्पना शक्तीचा विचार त्या ठिकाणी केला जातो. किती चांगल्या प्रकारे तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी कल्पना करू शकतात. इमॅजिनेशन म्हणजे त्याविषयी विचार करू शकतात, कल्पना करू शकतात. वेगवेगळ्या कल्पना कशा येतात तुमच्या मनामध्ये एखाद्या विषयी, ते सुद्धा महत्त्वाचे असतं. कल्पना शक्तीचा विकास तुमच्या झालेला पाहिजे. त्यानंतर निरीक्षण. पहा, निरीक्षण. एखाद्या गोष्टीचे तुम्ही कशा प्रकारे निरीक्षण करतात त्यावर तुमचे निबंध लेखन अवलंबून असते. जेवढ्या बारकाईने आपण निरीक्षण करतो तेवढ्या चांगल्या प्रकारे आपण त्या गोष्टीविषयी मांडणी करू शकतो, तिचे वर्णन करू शकतो. पहा, निरीक्षण झालं. भावना. पहा, या आपले जे लेखन आपण करत असतो त्या लेखनाला आपल्या भावनेच्या जोड द्यावा लागतो. भावना. पहा, एखादी भावना, एखादा विषय असेल त्या विषयामध्ये ती भावना निर्माण व्हायला हवी. वाचक जे असते ते वाचक, पहा, एखादा दुःखद प्रसंग असेल तर ते अशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे की ते वाचताना वाचकाच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे, वाचकाला सुद्धा त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण व्हायला पाहिजे. असे लेखन त्या ठिकाणी प्रभावीपणे केलेलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी भावनांची जोड आपल्या त्या लेखनाला हवी असते. त्यानंतर चिंतन. पहा, दिलेल्या विषयावर तुम्हाला चिंतन करता यायला हवे. पहा, चिंतन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा चिंतन आपण करायला हवे, स्वतःचे चिंतन करायला हवे. आपण कुठे आहोत, काय आहोत, कसे आहोत, आपल्या प्रगतीचे चिंतन आपण करायला हवे. चिंतन, चिकित्सक विचार. त्यानंतर शब्द संपत्ती. पहा, त्यानंतर शब्द संपत्ती. जेवढी शब्द संपत्ती तुमची अधिक असेल तेवढे प्रभावी लेखन तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त शब्दसाठा तुमच्याकडे पाहिजे. ज्या भाषेत तुम्हाला निबंध लेखन करायचे आहे त्या भाषेतील जास्तीत जास्त शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, शब्द संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार, ते दररोज वृत्तपत्र तुम्ही वाचायला हवी, दररोज अवांतर वाचन तुम्ही करायला हवे, जेणेकरून नवीन नवीन शब्दांची तुमची ओळख होईल, त्यांचे अर्थ तुम्हाला समजतील आणि असे नवीन शब्द जे असतात त्या शब्दांचा वापर आपण आपल्या निबंध लेखनात करून आपले निबंधी लेखन प्रभावी करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण निबंध लेखनासाठी आवश्यक असलेल्या क्षमता पाहिलेल्या आहेत. प्रभावी भाषा तुमची पाहिजे, वाचन तुमचं अधिक पाहिजे, अवांतर वाचन, त्यानंतर चिकित्सक विचार, दिलेल्या विषयावर चिकित्सक विचार तुम्हाला करता यायला पाहिजे. बहुश्रुतता, एखादा विषय दिलेला आहे त्याविषयी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर कल्पना, आता हा विषय याच्याविषयी माहिती असणे, मग त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त
वाचन करावे लागेल. त्यानंतर आहे निरीक्षण, भावना, चिंतन, शब्दसंपत्ती, ह्या सगळ्या क्षमता, हे सगळे कौशल्य तुम्हाला तुमच्या अंगी असणे आवश्यक आहे. जर हे कौशल्य तुमच्या अंगी असले तर तुम्ही उत्कृष्टपणे निबंध लेखन करू शकतात. आणि हीच गोष्ट आपल्या या 10वी बोर्डाच्या अभ्यासक्रमात तुम्हाला उपयोगी पडणार आहे. 10वी बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या आजच्या या विषयाकडे आपण वळूया. आपण निबंध लेखनाची प्रारंभिक माहिती मिळवलेली आहे. तर आपल्या या निबंध लेखनामध्ये 3 भाग समाविष्ट आहेत: प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसंग लेखनाची माहिती मिळवणार आहोत. तर प्रसंग लेखन करताना प्रसंग लेखन काय असते, ते कशा प्रकारे लेखन करावे, आणि त्यानंतर प्रसंग लेखन करताना कोणकोणते घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत, महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एखादा विषय दिला असेल, त्या मुद्दे दिले असतील, त्यावरून तुम्हाला निबंध लिहावा लागेल. आणि तो निबंध असेल प्रसंग लेखन. आणि प्रसंग लेखन काय असतं ते आता आपण पाहूया. पहा, या ठिकाणी निबंध लेखनाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. निबंध लेखन म्हणजे काय, की आपल्या विचारांचे प्रकटीकरण असते. आपल्या दिलेल्या विषयावर पहा विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी असते. त्याला आपण निबंध लेखन असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा पुढचा पहिला जो भाग आहे प्रसंग लेखन. या प्रसंग लेखनाला अनुभव लेखन सुद्धा म्हणतात. आता पहा अनुभव लेखन सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुभव लेखन किंवा प्रसंग लेखन पहा, आता या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्ही पाहिली, एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला अनुभव आला आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर त्या गोष्टीविषयी तुम्ही कशा प्रकारे लेखन करू शकतात, कशा प्रकारे त्या विषयाची, पाहिलेल्या घटनेची कशा प्रकारे तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे मांडणी करू शकतात, हे या ठिकाणी पाहिले जाते. पहा, पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे याला वर्णनात्मक निबंध म्हणतात. पहा, आता हा जो प्रसंग लेखन आहे हा कोणत्या निबंधाच्या प्रकारात येतो, तर वर्णनात्मक निबंध. याला वर्णनात्मक निबंध का म्हणतात, तर कारण याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या घटनेविषयी, एखाद्या वस्तूचे या ठिकाणी काय केलेले असते, वर्णन केलेले असते. तर पहा, पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, एखादं दृश्य पाहिलं असेल, एखाद्या व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब रेखाटणे, पण कशात, शब्दांच्या रूपात, शब्दांमध्ये हुबेहूब रेखाटणे याला वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. पहा, हे वर्णनात्मक निबंध आहे. याच्यामध्ये वर्णन केलं जातं. पहा, याच्यामध्ये वर्णन केले जातं, म्हणून याला वर्णनात्मक निबंध असे म्हटलेले आहे. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचे जे दोन गोष्टी आहेत, निरीक्षण शक्ती आणि लेखन शैलीच्या विकासासाठी प्रसंग लेखन, अनुभव लेखन हा घटक महत्त्वाचा आहे. पहा, तुमची निरीक्षण क्षमता किंवा तुमच्या अंगी लेखन शैली, लेखन कौशल्य तुमचे कसे विकसित झाले आहे, यासाठी प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किंवा दिलेल्या, पहा, एखादा घटक दिला असेल, एखादी घटना दिलेली असेल आणि त्याविषयी, त्या प्रसंगाविषयी तुम्हाला लिहावं लागेल. यातून तुमची काय होईल, तर या ठिकाणी तुमची लेखन शैलीचा विकास होईल, निरीक्षण शक्तीचा विकास होईल. पहा, याच्या माध्यमातून कोणते कौशल्य आपण आत्मसात करणार आहोत, तर 2 कौशल्य, निरीक्षण क्षमता. पहा, निरीक्षण क्षमता आणि दुसरा आहे लेखन कौशल्य. या क्षमतांचा विकास या ठिकाणी होणार आहे. तर या गोष्टींच्या विकासासाठी, लेखन कौशल्याच्या विकासासाठी निबंध लेखन हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. निरीक्षण शक्ती आणि लेखन कौशल्य यासाठी वर्णनात्मक निबंध, एखादा व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादी घटना, एखादं दृश्य याचे वर्णन कसं तुम्ही करणार. पहा, भरपूर निबंध तुम्ही पाहिलेले असेल. मी पाहिलेला पावसाळा किंवा मी पाहिलेला सण,
असे भरपूर निबंध तुम्ही या ठिकाणी प्रसंग लेखनामध्ये लिहिलेले असतील. पहा, त्यानंतर आता माझ्या शाळेचा पहिला दिवस, तर याच्यामध्ये काय करतो आपण, त्या पहिल्या दिवसाचे वर्णन करतो. आपल्याला त्या दिवशी कोणते कोणते अनुभव आले हे सुद्धा आपण लिहित असतो. तर अशा प्रकारे निबंध लेखन जे असतात, प्रसंग लेखन म्हणजे अनुभव लेखन म्हटलं जातं, ते वर्णनात्मक निबंध आहे. वर्णन केलं जातं एखाद्या घटनेचं विस्तृतपणे त्या ठिकाणी लेखन केलं जातं. दृश्याचं, व्यक्तीचं, प्रसंगाचं त्या ठिकाणी हुबेहूब शब्दरूपात मांडणी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिलेले असतात, त्यावरून आपल्याला प्रसंग लेखन करावे लागते. पण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 110 वर एक कृती दिलेली आहे. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचार घेऊन लेखन करा. पहा, अकस्मात पडलेला पाऊस, प्रत्यक्ष पावसाच्या, निसर्गाचा घेतलेला अनुभव, अविस्मरणीय अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम, पावसापूर्वीचे वातावरण. पहा, मुद्दे दिलेले आहेत. पावसापूर्वीचे वातावरण कसं असतं, त्यानंतर प्रत्यक्ष पाऊस जेव्हा पडला त्यावेळेस निसर्ग कसा होता, तुम्ही काय अनुभवले, त्या ठिकाणी काय पाहिले, आणि त्याच्यापैकी अशा गोष्टी ज्या तुम्ही कधी विसरू शकणार नाही, ते अविस्मरणीय अनुभव, आणि त्यानंतर त्या घटनेनंतर तुमच्यावर कोणता परिणाम झाला ते सुद्धा लेखन करावे लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निबंध लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. पहा, शब्द मर्यादा, जी शब्द मर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानुसारच तुम्हाला लेखन करावे लागेल, नाहीतर तुमचे मार्क्स कापले जातील, कमी होतील. जास्त जर भरमसाठ लिहित गेले, भरमसाठपणे लिहायचे सुद्धा नाही. विषयाला धरूनच तुम्ही लिहायला हवे, विषयांतर करायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर या ठिकाणी शब्द मर्यादा आहे विद्यार्थ्यांमध्ये 100 ते 120, बरोबर. पहा, त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे शुद्ध लेखन. शुद्ध लेखन महत्वाचे आहे. त्यानंतर तुमचे अक्षर कसे आहे हे सुद्धा महत्वाचे आहे निबंध लेखन करताना. त्यानंतर त्याच्यामध्ये आशय, त्यानंतर लेखन कौशल्य म्हणजे लिखाणासाठी जे विरामचिन्ह वगैरे असतात ते सर्व शुद्ध लेखनामध्ये आले. तर सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आशयाला धरून तुम्हाला लेखन करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिले प्रसंग लेखन आपण अभ्यासतो आहोत. तर प्रसंग लेखन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या प्रसंगाचे केलेले हुबेहूब शब्दरूपात केलेले रेखाटन म्हणजे प्रसंग लेखन होय. त्यानंतर लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. पहा, या ठिकाणी लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. पहा, लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. आता कोणकोणते मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. पहा, प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. पहा, तार्किक विचार करायला हवा. जी घटना तुम्हाला दिलेली आहे त्याचा तार्किक विचार करणे म्हणजेच काय, की तर्कानुसार त्याचा विचार करणे. म्हणजे चिकित्सक असा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. प्रसंग लेखन करताना ती जी घटना घडलेली आहे तार्किक म्हणजे त्याविषयी काही लिहू नये, म्हणजे अवांतर
विषयांतर करू नये, त्या विषयाला धरूनच लिहावे आणि त्या ठिकाणी कुठलेही म्हणजे कोणती गोष्ट वाढवून सांगू नये. तार्किक विचार त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे. प्रसंग लेखन करताना एखादी घटना आहे त्याविषयी तुम्हाला प्रसंग लेखन करायचे आहे, तर त्या घटनेचा तार्किक विचार करायला हवा. म्हणजे दोघी बाजूंनी तुम्ही विचार करायला हवा, एका बाजूनेच विचार करू नये. पहा, काही घटना घडतात, आपण फक्त त्याच्या सकारात्मक गोष्टी पाहतो, नकारात्मक गोष्टी पाहत नाही, किंवा नकारात्मक गोष्टी पाहतो, सकारात्मक गोष्टी पाहत नाही. तर असं त्या ठिकाणी लेखन करू नये. एखादी घटना दिलेली आहे, त्याच्या दोन्ही बाजूंनी, सगळे चारही बाजूंनी तुम्हाला विचार करावा लागेल, त्याला म्हणतात तार्किक विचार, आणि त्यानुसार लेखन करायला हवे. एकतर्फी लेखन करू नये. त्यानंतर भाषा प्रभावी व चित्रदर्शी हुबेहूब वर्णन करणारे असावी. पहा, भाषा कशी असावी? भाषा कशी असावी? प्रभावी. कशी असावी? प्रभावी. त्यानंतर व चित्रदर्शी. चित्रदर्शी. आता चित्रदर्शी म्हणजे काय की तो प्रसंग, ती घटना वाचल्यानंतर, वाचताना ती घटना किंवा तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला हवं. पहा, भरपूर वेळेस आपण एखादी गोष्ट वाचतो तर आपल्याला म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं का ती घटना आपल्या डोळ्यासमोर आहे, डोळ्यासमोर घडते आहे, असं या ठिकाणी वाटते. म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या घटक दिले. भाषा प्रभावी असायला हवी व चित्रदर्शी हुबेहूब वर्णन करणारी. पहा, चित्रदर्शी म्हणजे काय? हुबेहूब म्हणजे काय की वाचल्यानंतर ती घटना आपल्या डोळ्यासमोरच घडते आहे हे आपल्याला लक्षात यायला हवे, हे आपल्याला वाटायला हवे करणारी असावी. पहा, भाषा अशी असावी चित्रदर्शी म्हणजे काय? वाचल्यानंतर तो घटक आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे असं वाटायला हवे, तरच तुमचे प्रसंग लेखन अत्यंत उत्कृष्टपणे, प्रभावीपणे होऊ शकते. त्यानंतर भाषा सोपी असावी. पहा, भाषा सोपी असावी, अलंकारिक नसावी. अलंकारिक म्हणजे जास्त किचकट भाषा नसावी, वाचकाला सहज समजेल अशी साधी सोपी भाषा असावी. भाषा अलंकारिक नसावी. भाषा जी आहे ती अलंकारिक नसावी, किचकट नसावी, वाचकाला सहज समजेल अशी साधी सोपी भाषा असावी. त्यानंतर लेखन प्रसंगानुरूप व संवेदनशील असावे. पहा, लेखन कसे असावे? लेखन प्रसंगानुरूप असावे. जो प्रसंग आपल्याला दिलेला आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे, त्या घटनेला धरून लेखन असावे. प्रसंगानुरूप लेखन कसे असावे? प्रसंगानुरूप असावे. त्यानंतर कसे असावे? संवेदनशील असावे. त्या घटनेमधून संवेदना निर्माण व्हाव्या, संवेदनशील असावे. पहा, एखाद्या घटनेविषयी जेव्हा आपण वाचतो तर आपल्या मनामध्ये संवेदना निर्माण होतात, एक वेगळं भाव आपल्या मनात निर्माण होतात. तसं वाचल्यानंतर ते भाव आपल्या मनात निर्माण व्हावे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलेले आहे शब्द मर्यादा असते 100 ते 120, त्या तेवढ्या शब्द मर्यादेत आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर प्रसंग लेखन करताना लक्षात घेण्याचे मुद्दे आपण पाहिले. तार्किक विचार असावे, भाषा प्रभावी व चित्रदर्शी असावी. म्हणजे वाचल्यानंतर, प्रसंग वाचल्यानंतर वाचकाला असं वाटायला हवे की जणू काही ती घटना, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरच घडत आहे असं त्या वाचकाला वाटायला हवे. त्याला म्हणतात चित्रदर्शी भाषा, चित्रदर्शी वर्णन करणारी भाषा. त्यानंतर भाषा सोपी व प्रभावी असावी. त्यानंतर अलंकारिक नसावी, जास्त किचकट भाषा नसावी, वाचकाला सहज समजेल,
अशी सोपी भाषा त्या ठिकाणी असावी। त्यानंतर प्रसंगानुरूप लेखन, प्रसंगाला धरून लेखन करायचे आहे। संवेदनशील लेखन आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। त्यानंतर शब्दमर्यादा 100 ते 120 आहे। शुद्ध लेखन महत्त्वाचे आहे। त्यानंतर तुमचे अक्षर महत्त्वाचे आहे। या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि यावर जर तुम्ही अभ्यास केला, जर या पद्धतीने जर तुम्ही निबंध लेखनाची तयारी केली तर जवळजवळ या 8 गुणांपैकी तुम्हाला 8 पैकी 8 गुण मिळू शकतात। परंतु त्या ठिकाणी निबंध लेखनामध्ये शुद्ध लेखन महत्त्वाचे असतं, आशय जो आहे तो महत्त्वाचा असतो, परिच्छेद कडून तुम्ही लिहायला हवे, परिच्छेद सुद्धा महत्त्वाचे असतात। तर अशा बारीक सारीक गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्या आणि त्यानुसार लेखन करायला हवे। तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन हा घटक काही तुमच्यासाठी नवीन नाही, अनोळखी नाही। याआधी तुम्ही भरपूर असे निबंध लेखन केलेले असतील, तर तो अनुभव जवळ घेऊन तुम्ही परीक्षेमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आणि प्रभावीपणे निबंध लेखन करू शकतात, ही मी तुम्हाला हमी देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा घटक होता निबंध लेखन। त्यामध्ये पहिला घटक आपण आज पाहिलेला प्रसंग लेखन। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण निबंध लेखनाचे दुसरे प्रकार जे आहेत आत्मकथन आणि वैचारिक यांच्याविषयी अभ्यास करणार आहोत। तर प्रसंग लेखनामध्ये काय असतं, प्रसंगाचे वर्णन करावं लागतं। ते अत्यंत साधं सोपं आहे, परंतु प्रभावीपणे ते वर्णन करायला हवे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।